नमस्कार. शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित झालेला आहे. या संदर्भातील चर्चा करण्याकरिता आताचा हा व्हिडिओ. मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे की सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात काम करावे लागते. नंतर हे शिक्षक आंतरजिल्हा बदलीची मागणी करतात. आंतरजिल्हा बदलीने हे शिक्षक जेव्हा आपल्या मूळ जिल्ह्यामध्ये रुजू होतात तेव्हा त्या जिल्ह्यातील त्यांची सेवाजुष्टता शून्यग्राह्य धरण्यात येते. या सर्व बाबीचा विचार करता शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करून देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये शिक्षकांची निश्चितच मदत होईल. या दृष्टिकोनातून प्रचलित शिक्षक भरतीतील त्रुटी दूर करणे व शिक्षक भरतीची उचित कार्यपद्धती सुचविण्याकरिता या शासन निर्णयानुसार एक अभ्यास गट स्थापन करण्यात आलेला आहे. हा अभ्यास गट आता आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे. यामध्ये माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे हे या अभ्यास गटाचे अध्यक्ष आहेत, तर माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे हे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत. मित्रांनो, ही समिती प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेतील त्रुटी दूर करून सुयोग्य कार्यपद्धतीची शिफारस करणार आहेत आणि ह्या समितीचा कार्यकाळ केवळ 1 महिन्याचा असून या समितीला आपला अहवाल 1 महिन्यात शासनाला सादर करायचा आहे. मित्रांनो, पवित्र पोर्टल आणि शिक्षक भरतीच्या संदर्भातील अपडेट माहिती मिळवण्याकरिता आपण माझ्या या यूट्यूब सिरीजची मदत घेऊ शकता. धन्यवाद.